एका गरीब कुटुंबात एक 22 वर्षांची तरुणी राहत होती. तिच्या घरात आईवडील आणि ती असे तिघच होते. ती आता लग्नाच्या वयाची झाली होती. गावातील लोक सतत टोमणे मारायचे की घरात लग्नाच्या वयाची मुलगी बसली आहे, पण तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाची अजिबात काळजी नाही. एके दिवशी तिचे वडील म्हणाले, बेटी, तू आता मोठी झाली आहेस, आता तुझ्या लग्नासाठी मुलगा बघायला हवा. त्यावर ती मुलगी म्हणाली, बाबा, अजून माझं वयच किती आहे? मी अजून ही दुनिया नीट पाहिलेली सुद्धा नाही. मी मोठं काहीतरी करून समाजातील भ्रष्टाचार संपवायचं स्वप्न पाहते. मग तिने एप्स अधिकारी होण्याचा निर्धार केला. दिवस रात्र कष्ट करून तिने अभ्यास केला आणि अखेर तिचं सिलेक्शन एप्ससाठी झालं. ट्रेनिंग पूर्ण करून जेव्हा तिची पहिली पोस्टेज झाली, तेव्हा पहिल्याच दिवशी तिला बातमी मिळाली की शहरातील एका बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहेत. एप्स मॅडमने बँकेत छापा टाकायचा निर्णय घेतला, पण जर थेट वर्दीत गेल्या तर बँक कर्मचारी सावध होतील म्हणून तिने सिव्हिल ड्रेसमध्ये जाण्याचा प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी तिने साधा सूट परिधान केला, खांद्यावर एक सामान्य दिसणारी बॅग घेतली आणि बँकेकडे निघाली. ती दिसायला इतकी साधी होती की कोणालाही वाटलं नाही की ती एक एप्स अधिकारी आहे. बँकेत पोहोचल्यावर ती थेट मॅनेजर राघवेंद्रनाथ यांच्या टेबलापर्यंत गेली आणि म्हणाली, मॅनेजर साहेब, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मॅनेजर मोबाईल स्क्रोल करत होता. त्याने वर पाहिलं, तिला वरून खाली पाहिलं आणि हलकस हसत म्हणाला, तुमची अपॉइंटमेंट आहे का? तर ती म्हणाली की नाही, पण खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, मला गरज आहे. मॅनेजर म्हणाला, गरज तर सगळ्यांनाच असते, पण मॅनेजरला भेटण्याची पद्धत असते. जा, रांगेत उभे रहा. आता तिच्या डोळ्यांत थोडा राग चमकू लागला. ती म्हणाली, मी म्हटलं ना, मला खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. बँकेतले काही लोक हे पाहू लागले होते. मॅनेजरला वाटलं, ही स्त्री त्याचा अपमान करते. त्याने टेबलवर हात आपटला आणि मोठ्याने ओरडला, काय वाटतंय तुला? बाहेर जा इथून. ती महिला शांत राहिली, पण तिच्या डोळ्यांत आता एक वेगळीच चमक होती. 1 मिनिट द्या, असं म्हणत तिने आपल्या बॅगमधून एक कागद काढायला सुरुवात केली. पण त्याआधीच मॅनेजर खुर्चीतून उठला आणि ओरडून म्हणाला, कागद दाखवायला आलीस? चालती हो इथून, नाहीतर गार्डला बोलावतो. ती काही बोलणार एवढ्यात मॅनेजरने तिला एक जोरदार थप्पड लगावली. बँकेत एकदम शांतता पसरली. ती महिला अपमानित झाली, पण तिच्या डोळ्यांत आता राग धगधगत होता. ती हळूच म्हणाली, मॅनेजर साहेब, तुम्ही तुमचं करिअर आत्ता संपवलंय. मॅनेजर हसत म्हणाला, फालतू बडबड करू नकोस. माझं करिअर तू काय संपवणार? चल, निघ इथून. ती महिला शांतपणे उठली, आपली बॅग उचलली आणि बँकेतून बाहेर गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या सुमारास जेव्हा बँक उघडत होती, तेव्हा एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ येऊन थांबली. त्यातून 4 माणसं उतरले आणि त्यांच्यासोबत तीच महिला होती. पण आता ती वेगळी वाटत होती. तिचे केस टाईट बनमध्ये होते, चेहऱ्यावर कडक भाव होते, खाकी पॅन्ट आणि पांढरी शर्ट परिधान केलेली होती, कमरेला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि खिशात एप्स बॅज होता. जसे मॅनेजर बँकेत पोहोचला, दाराशी उभ्या असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला थांबवलं. राघवेंद्रनाथ, हो, मीच आहे, पण आपण कोण? तेवढ्यात एका महिलेने पुढे येत म्हटलं, IPS रतिका वर्मा, क्राईम ब्रांच. तुमच्यावर सरकारी अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला अधिकाऱ्याला थप्पड मारल्याबद्दल तुमच्यावर भारतीय दंड संहितेच्या 353 आणि 354 कलमांखाली कारवाई होईल. मॅनेजरचा चेहरा पांढरा झाला. तुम्ही तर तीच? हो, मी तीच आहे जिच्यावर तुम्ही सगळ्या लोकांसमोर हात उचलला होता. पण तुम्हाला काय माहिती, प्रत्येक माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून ठरत नाही. तिने इशारा केला आणि 2 कॉन्स्टेबल पुढे आले. मॅनेजरच्या हातात हातकड्या पडल्या आणि बघता बघता गर्दी जमा झाली. चला, पोलीस ठाण्यात. मॅनेजरची अवस्था वाईट झाली होती. तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्द निघत नव्हते. बाकी स्टाफच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचं चिन्ह स्पष्ट दिसत होतं. पोलीस ठाण्यात एक छोटीशी खोली होती, ज्यावर लिहिलं होतं, इंटेलिजन्स ब्रांच इन्क्वायरी युनिट, फक्त अधिकृत अधिकारी प्रवेश करू शकतात. याच खोलीत IPS रतिका बसली होती. तिच्यासमोर 2 फाईल्स आणि एक रेकॉर्डिंग डिव्हाइस होतं. राघवेंद्रला जेव्हा तिथं आणलं, तेव्हा त्याचा चेहरा घाबरून पिवळा पडलेला होता. आधी जो स्वतःला राजा समजत होता, तो आता एक क्षुल्लक प्याद्यासारखा वाटत होता. रतिकाने डोळे वर न करता विचारलं, तुमचं नाव, वय आणि पद सांगा.
राघवेंद्रनाथ, वय 48, शाखा प्रबंधक. किती वर्ष झाली इथे काम करता? 7 वर्ष. तुमच्या शाखेत गेल्या 3 महिन्यांत ज्या 4 कंपन्यांना कर्ज मंजूर झालं त्यांचा रेकॉर्ड समोर ठेवा. राघवेंद्रचा घसा कोरडा पडला. मॅडम, मला आठवत नाही. रतिकाने समोरची फाईल उघडली आणि एकामागोमाग एक फोटो समोर टाकायला सुरुवात केली. प्रत्येक फोटो वेगवेगळ्या कंपनीच्या बनावट कागदपत्रांचा होता. या 4ही कंपन्या फक्त कागदावर होत्या, प्रत्यक्षात त्या अस्तित्वात नव्हत्या. तुमच्या बँकेकडून या 4 कंपन्यांना मिळून 32 कोटींचं कर्ज दिलं गेलं आणि या सर्व फायली तुम्हीच मंजूर केल्या. सांगा, कोणाच्या सांगण्यावरून हे केलंस? राघवेंद्राच्या कपाळावरून घाम टपटपायला लागला. मॅडम, मला धमकावण्यात आलं होतं. मी एकटाच नाही, मला वरून ऑर्डर येत होत्या. नाव सांगा. नीरज चौधरी, विभागीय महाप्रबंधक. त्याच्या निर्देशावर सगळं झालं. त्याचा थेट संपर्क मंत्रालयाशी आहे. काही नेतेसुद्धा यात सामील आहेत. रतिका म्हणाली, ठीक आहे, पुढची चौकशी लवकरच होईल. ती बाहेर पडली आणि स्वतःच्या ऑफिसमध्ये गेली. तिने एका मोठ्या बोर्डावर केसचा संपूर्ण आराखडा तयार करायला सुरुवात केली. हे प्रकरण आता फक्त बँक घोटाळ्याचं राहिलं नव्हतं, ते सरकार, बँक आणि व्यवसाय या तिन्हींच्या मुळांपर्यंत गेलेलं एक जाळं होतं. ती जाणून होती की पुढचा प्रत्येक पाऊल अधिक धोकादायक असेल. तिसऱ्या दिवशी जेव्हा राघवेंद्रला कोर्टात नेण्यात आलं तेव्हा मीडियासाठी ही गोष्ट बनली एक गर्विष्ठ मॅनेजरला धडा शिकवणाऱ्या IPS अधिकाऱ्याची प्रेरणादायक कहाणी. पण रतिका जाणून होती, कॅमेऱ्याच्या पलीकडे जे चाललं होतं ते अनेक पटीने अधिक भयंकर होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला एक अनोळखी लिफाफा मिळाला. त्यात एक पेनड्राईव्ह आणि एक चिठ्ठी होती. खूप खोलवर खोदायचं ठरवलं तर जिवंतपणी पुरून टाकली जाशील. रतिकाने हसून चिठ्ठी फाडली आणि पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावला. त्यात एक व्हिडिओ होता, एक गुप्त रेकॉर्डिंग, नीरज चौधरी आणि एक अज्ञात व्यक्ती यांच्यातील संवाद, जिथं एका बनावट सरकारी प्रोजेक्टच्या नावाखाली 200 कोटींचा घोटाळा करून पुरावे नष्ट करण्याची योजना होती. रतिकाला आता कळून चुकलं होतं, हे प्रकरण फक्त बँक घोटाळ्याचं नव्हे तर एक संघटित गुन्हेगारीचे जाळं आहे. त्याच रात्री रतिकाने एक आपत्कालीन बैठक घेतली. तिच्या टीममध्ये फक्त 3 लोक होते. त्यापैकी एक होता इन्स्पेक्टर महेश यादव, जो पूर्वी IBमध्ये होता आणि रतिकाचा पूर्ण विश्वासू अधिकारी. मॅडम, जर तुम्ही हे प्रकरण उचललं आहे तर तुमच्या जीवाची सुरक्षा आवश्यक आहे. तुम्हाला किमान 2 गनमॅन लागतील. नीरज चौधरी हे मोठं नाव आहे आणि त्याच्या मागे जे आहेत ते तुम्हाला संपवून टाकतील. रतिका हसून म्हणाली, महेश, ज्याने आधीच स्वतःला मृत समजलं आहे त्याला संपवून कोणी काय संपवणार? महेश शांत झाला. त्याला कळलं की ही आता फक्त केस राहिलेली नाही, हे जिद्दीचं युद्ध झालं आहे. पुढच्या दिवशीच रतिकाने CBIला विशेष तपासासाठी नीरज चौधरी विरोधात अर्ज पाठवला. पण 3 दिवस कोणतंही उत्तर आलं नाही. चौथ्या दिवशी एक कॉल आला, IPS रतिकाजी, तुमचा अर्ज फेटाळण्यात आला आहे कारण अपुरे पुरावे. आणि फोन कट झाला. रतिका समजून गेली की जे या सगळ्यामागे आहेत तेच सिस्टमचा भाग आहेत. आता तिला हा खेळ सिस्टमच्या बाहेर जाऊन खेळावा लागणार होता. रात्री 2 वाजता ती एका निर्जन जागी पोहोचली, जिथं एक गुप्त पत्रकार तिची वाट पाहत होता, तोच ज्याने तिला अनोळखी पेनड्राईव्ह पाठवला होता. माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं हवंय, रतिकाने म्हटलं. आणि बदल्यात? पत्रकाराने विचारलं. जे तू सांगशील ते, रतिकाने उत्तर दिलं. पत्रकाराने एक बॅग पुढे दिली. त्यात हजारो कागदपत्र होती, बँक व्यवहार, कॉल रेकॉर्ड्स आणि एक नाव, विक्रम नंदा. रतिका त्या नावाकडे काही मिनिटं नुसतीच बघत राहिली. विक्रम नंदा, एक काळी तिचं सर्व काही होता, तिचं प्रेम, तिचं स्वप्न आणि तिचा विश्वास. तोच विक्रम ज्याने तिला जगाच्या कटू शब्दापासून वेगळं वाटायला भाग पाडलं होतं. पण एक दिवस तो अचानक निघून गेला, ना काही सांगितलं, ना मागे वळून पाहिलं. आज तोच विक्रम नंदा या संपूर्ण घोटाळ्याचा केंद्रबिंदू ठरलेला होता. एक अब्जाधीश उद्योजक, जो जनतेसमोर एक आदर्श बिझनेस आयकॉन म्हणून ओळखला जायचा. तो चॅरिटी करायचा, मंदिरे बांधायचा, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायचा आणि मीडिया त्याला देशाचा अभिमान मानायची. पण पडद्यामागे तो एका अफाट घोटाळ्यांच्या नर्सरीचा संचालक होता. रतिकाने आपल्या आतल्या वादळाला दाबलं आणि विक्रमशी संबंधित फाईल उघडली. त्या फाईलमध्ये विक्रमबद्दलची सगळी माहिती होती. आणि तिला एक गोष्ट समजली, विक्रमचं नाव केवळ कागदांवर नव्हतं तर त्या व्हिडिओमध्ये देखील होतं. तोच विक्रम जो मंत्र्यांशी भेटतो होता, जो या संपूर्ण बँक घोटाळ्याच्या मुळाशी होता.
त्याच रात्री रतिकाने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला, कारण तिला समजलं होतं की आता हा मुद्दा राज्याचा उरलेला नाही, तो थेट केंद्राच्या नेटवर्कपर्यंत पोहोचलेला आहे. पण दिल्ली विमानतळावरच तिला अडवलं गेलं. एका महिला अधिकाऱ्याने तिला थांबवलं आणि म्हणाली, मॅडम, तुमच्यावर लुकआउट नोटीस आहे. आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल. रतिकाच्या डोळ्यांत एक क्षण स्तब्धता होती, पण ती लगेच सावरली. कोणत्या आधारे? संवेदनशील माहिती आणि गुप्त फाईल्स मीडियात लीक केल्याचा आरोप आहे. आता खेळ स्पष्ट झाला होता. सिस्टमने स्वतःच्या बचावासाठी रतिकालाच निशाणा बनवायला सुरुवात केली होती. तिला एका गाडीत बसवून स्पेशल सेलच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं, जिथं तासनतास तिची चौकशी झाली. सगळे प्रश्न एकच होते, फाईल्स तुझ्याकडे कशा आल्या? पत्रकार कोण होता? मीडियात का दिल्या? पण रतिका फक्त एकच उत्तर देत होती, मी काहीही चुकीचं केलं नाही. दुसऱ्या दिवशी कोर्टात तिची पेशी होती. पण त्याआधी काहीतरी असं घडलं, जे स्वतः अधिकाऱ्यांनाही धक्का देणारं होतं. रतिकाच्या वकिलांनी आधीच हायकोर्टातून स्टे ऑर्डर मिळवून तिच्या अटकेवर स्थगिती आणली होती. रतिका बाहेर आली, पण आता तिच्याकडे वेळ कमी होता आणि शत्रू चारही बाजूंनी होते. महेश यादवने तिला एका रिकाम्या गोदामात बोलावलं, जे आता तिच्या अघोषित वॉर रूम बनलेलं होतं. तिथं विक्रम नंदाच्या सगळ्या संबंधांचं मोठं नेटवर्क तयार झालं होतं. राजकारणी, मीडिया, उद्योगपती सगळ्यांचे चेहरे समोर होते. आता काय करायचं मॅडम? महेशने विचारलं. रतिकाच्या डोळ्यांत आता भीती नव्हती, फक्त ज्वाळा होती. आता ही लढाई न्यायालयातली नाही, जनतेच्या न्यायालयात लढायची आहे. पुढच्या 48 तासांमध्ये जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरून गेला. रात्री 2 वाजता देशाच्या सर्वात मोठ्या न्यूज चॅनलवर एक काळी स्क्रीन दिसली आणि मग एक ऑडिओ वाजला, विक्रम नंदाच्या आवाजात. या सरकारमध्ये सगळं विकत घेता येतं, फक्त किंमत ठरवावी लागते आणि IPS सारखे लोक फक्त प्यादे असतात. यानंतर एक एक करून सगळ्या घोटाळ्यांच्या फाईल्स, ट्रान्झॅक्शन्स, ऑडिओ, व्हिडिओ पुरावे सोशल मीडियावर लीक झाले. #बिहू आज विक्रम ट्रेंड व्हायला लागलं. जनतेचा संताप उफाळून आला. संसदेत गोंधळ माजला. CBIने पुन्हा तपास सुरू करण्याची घोषणा केली. पण आता रतिकाला भीती वाटत होती. विक्रम फक्त उद्योजक नव्हता, तर एक घातक शिकारी होता. आणि जो शिकार त्याच्या जाळ्यातून सुटतो, त्याला तो संपवायलाच प्राधान्य देतो. त्या रात्री जेव्हा रतिका घरी परतली, तिचं दरवाजा तुटलेलं होतं. घरात कोणीतरी घुसलेला होता. तिने त्वरित पिस्तूल काढलं आणि घराची तपासणी केली. एका कोपऱ्यात भिंतीवर लिहिलं होतं, तू खूप पुढे आली आहेस. आता मृत्यूच तुझा शेवटचा मार्ग आहे. रतिकाने त्वरित महेशला फोन केला, मी आता एकटी लढू शकत नाही. मला तुझी टीम हवी आहे. महेश म्हणाला, टीम तर आहेच, आता आणखी काही लोकही सामील व्हायला तयार आहेत, सिस्टममधलेच, जे आता गप्प बसू शकत नाहीत. रतिकाला समजलं, ही लढाई आता तिची वैयक्तिक राहिलेली नाही. ही आता एक क्रांती बनली आहे. पुढच्या दिवशी सकाळी ती महेश यादवसह एक जुन्या वकिलाला भेटायला गेली, रघुवीर चौधरी, एक निवृत्त न्यायाधीश, जो आता न्यायापेक्षा सत्यासाठी लढायचा. त्याचं छोटंसं घर पुस्तकांनी भरलेलं होतं आणि डोळ्यांत अनुभवाचा उजेड होता. रतिकाने फाईल त्याच्या समोर ठेवली आणि म्हणाली, सर, मला सिस्टमच्या आत दबलेला सत्य बाहेर आणायचं आहे, पण आता कायद्याही माझ्याविरुद्ध वळले आहेत. रघुवीरने चष्मा काढला, खोल श्वास घेतला आणि म्हणाले, बेटी, तुझी लढाई आता कोर्टाहून मोठी आहे. आता तुला ही लढाई जनतेच्या न्यायालयात लढावी लागेल. पण लक्षात ठेव, सत्य जेव्हा समोर येतं, तेव्हा आधी त्याला वेडं म्हटलं जातं, मग धोका, नंतर क्रांतिकारी आणि अखेरीस इतिहास. रतिकाने त्या क्षणी निर्णय घेतला, आता लपून नाही, समोरून वार करायचा आहे. तिने एक पत्रकार परिषद घेतली. कोणतीही सुरक्षा नाही, कोणताही भीतीचा लवलेश नाही. संपूर्ण मीडिया आश्चर्यचकित होती, कारण जिच्यावर गंभीर आरोप होते ती एक IPS अधिकारी सरळ सर्वांसमोर येत होती. रतिका व्यासपीठावर आली आणि फक्त एकच वाक्य बोलली, जर सत्य समोर आणणं गुन्हा असेल, तर हो, मी गुन्हेगार आहे. जर जनतेचे पैसे वाचवणं देशद्रोह असेल, तर हो, मी देशद्रोही आहे. पण मी थांबणार नाही, जोपर्यंत या संपूर्ण सिस्टमचं खरं रूप मी तुमच्यासमोर उघड करत नाही. आणि हो विक्रम नंदा, तू मला मोडायचा प्रयत्न केलास, पण तू विसरलास, माझी वर्दी लोखंडाची नाही, आगीची बनलेली आहे. मीडियाने जल्लोष केला. सोशल मीडियावर #रतिका रिव्होल्ट ट्रेंड होऊ लागला. पण यानंतर लगेच विक्रम नंदाने आपली पुढची चाल खेळली. रात्री 2 वाजता महेश यादवच्या फोनवर एक व्हिडिओ आला. व्हिडिओमध्ये रतिका एका हॉटेलच्या खोलीत एका अनोळखी व्यक्तीसोबत होती.
व्हिडिओ एडिट करून असं दाखवलं गेलं की जणू ती एखाद्या खाजगी सौद्यात गुंतलेली आहे. दुसऱ्या दिवशीच सर्व न्यूज चॅनल्सवर ही ब्रेकिंग न्यूज बनली, देशाची प्रामाणिक अफसर किंवा काहीतरी वेगळंच. रतिका हसली. तिला माहिती होतं हे होणारच. तिने मीडियाला कोणताही उत्तर दिलं नाही, पण एक लाईव्ह सेशन घेत तिनं थेट जनतेशी संवाद साधला. ही आहे त्या सत्याची किंमत जी मी उचलली आहे. जेव्हा एक स्त्री सत्य बोलते तेव्हा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं सगळ्यात सोपं असतं. पण लक्षात ठेवा, माझा आवाज थांबवणं सोपं नाही. आता खेळ केवळ बदनामीचा नव्हता. तिला ठार मारण्याचा कट आता अगदी जवळ आला होता. रात्री अंधारात एक जलदगती कार तिचा पाठलाग करत होती. रतिकाला संशय आला. तिनं आपली कार रेल्वे फाटकाच्या दिशेनं वळवली. एक गल्लीमध्ये 4 मुखवटाधारी व्यक्तींनी तिच्या कारला घेरलं. गोळ्यांचा मारा झाला, काच फोडल्या गेल्या, पण रतिकाने घाबरलं नाही. कार बॅक केली आणि झटपट चकमा देत ती तिथून निसटली. सुरक्षित स्थळी पोहोचल्यावर तिने महेशला फोन केला. हे आता लढाई नाही राहिलं, हे आता एक युद्ध झालंय. पुढच्या दिवशी रतिकाने एक नवीन टीम तयार केली. महेश, 2 प्रामाणिक सिव्हिल सर्वंट्स आणि 3 टेक एक्सपर्ट्स. हे सगळे विक्रम नंदाच्या खऱ्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणार होते. 2 दिवसांच्या प्रयत्नानंतर एक मोठी फाईल सापडली, विक्रम नंदाचे परदेशी खात्यांतील व्यवहार. आणि त्यात एक ट्रान्सफर स्पष्ट दिसत होती. 4 कोटी रुपये त्या बँक मॅनेजरला पाठवले गेले होते ज्याने रतिकाला एका वेळी थाप दिली होती. आता संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. सीबीआयला पुन्हा तपास सुरू करावा लागला. पण त्याआधीच रतिकाच्या आईला विष दिलं गेलं. आई ICU मध्ये होती. बोलू शकत नव्हती, पण डोळ्यांमध्ये बरंच काही होतं. डॉक्टर म्हणाले, मॅडम, हे अचानक झालेलं नाही. ही एक योजनाबद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आहे. रतिका तिच्या आईचा हात पकडून थरथर कापत होती. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर अश्रू आले, पण आता तिच्या डोळ्यात आग होती. ही माझी वैयक्तिक लढाई राहिलेली नाही. मी आता थांबणार नाही. या सिस्टीमला उघडं पाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. रात्री रतिका हॉस्पिटलच्या छतावर उभी होती. खाली तिची आई ICU मध्ये मृत्यूशी झुंजत होती. खाली उतरल्यावर महेश वाट पाहत होता. त्याच्या डोळ्यात काळजी होती, पण चेहरा स्थिर होता. आता वेळ आलाय रतिका, तुला स्वतःला संपून नव्यानं जन्म घ्यावा लागेल, महेश म्हणाला. रतिका थोडा वेळ गप्प राहिली, मग विचारून म्हणाली, म्हणजे आता तुझं नाव, तुझी वर्दी, तुझी ओळख सगळं संपलं. तुला अशी व्यक्ती व्हावं लागेल की ज्याच्यावर शत्रूंनाही संशय येणार नाही. दुसऱ्याच दिवशी एक फोटो व्हायरल झाला. रतिका शर्माने राजीनामा दिला. सोशल मीडियावर खळबळ उडाली. कोणीतरी म्हणालं ती घाबरली, कुणीतरी म्हणालं ती विकली गेली. पण कुणालाच माहीत नव्हतं की हा त्याग नव्हे, तर नव्या रणनीतीचा आरंभ होता. रतिका आता पत्रकाराच्या रूपात समोर आली. नवीन नाव, रिया कश्यप. एक नव्या मीडिया वेबसाईटसाठी अंडरकव्हर रिपोर्टर. पहिलं मिशन, विक्रम नंदा आणि त्याच्या खऱ्या कटाचा शोध. आत्तापर्यंत जे काही समोर होतं ते विक्रमचा केवळ मुखवटा होता, पण त्यामागे होता एक भयंकर राजकीय नेटवर्क जे संपूर्ण व्यवस्थेच्या नसांवर बसलेलं होतं. रिया उर्फ रतिका थेट पोहोचली होती एका पॉवर ब्रोकर्सच्या पार्टीत. महेशने तिची ओळख एका स्टार पत्रकार म्हणून करून दिली. तिच्या हातात एक छोटा कॅमेरा होता, एक पेनसारखा दिसणारा पण सगळं कैद करणारा गॅजेट. पार्टीत एक वृद्ध व्यक्ती होता. त्याचं नाव होतं रघुनाथ सिंघानिया, देशातील सर्वात ताकदवान लोकांपैकी एक. त्याच्या एका स्मितहास्याने कायदे बदलायचे. त्याच पार्टीत रतिकाने पाहिलं की विक्रम नंदा त्याचे पाय धरून नमस्कार करत होता. त्या क्षणीच रतिकाच्या लक्षात आलं, विक्रम फक्त प्यादा आहे, राजा कुणीतरी दुसराच आहे. पार्टी संपल्यावर रघुनाथ एका गुप्त खोलीत गेला. रतिका सावधपणे त्याच्या मागे गेली. तिने भिंतीमागून एक लपलेला कॅमेरा लावला आणि जे काही तिने पाहिलं ते तिच्या अंगात बर्फासारखं वाहू लागलं. रघुनाथ सिंघानिया एक फाईल उघडत होता. त्यामध्ये देशातील टॉप कंपन्यांची नावं होती, काही हाय प्रोफाईल मंत्र्यांचे फोटो होते आणि मध्येच एका लाल रंगाने मार्क केलं होतं, प्रोजेक्ट अमृत भारत. हा प्रकल्प भारताच्या आर्थिक रचनेला चोरपणे खासगी हाती विकण्याची योजना होती आणि त्या योजनेचा मुख्य चेहरा होता विक्रम नंदा. रतिकाच्या लक्षात आलं, तो बँकेतील थप्पडाचा प्रकार एक अपघात नव्हता, तर संपूर्ण कटकारस्थानाचा पहिला भाग होता. जो कोणी या मार्गात आला त्याला ठार केलं गेलं किंवा बदनाम करण्यात आलं. तिच्या बोटांनी थरथर कापत असल्या तरी तिने प्रत्येक कागद, प्रत्येक फोटो कॅमेऱ्यात कैद केला. ती खोलीबाहेर पडत होती तेवढ्यात कुणीतरी तिच्या मानेवर जोरात वार केला.
डोळे उघडले तेव्हा ती अंधाऱ्या खोलीत होती, हात बांधलेले, आणि समोर एक स्क्रीनवर विक्रम नंदा हसत बोलत होता, खूप हुशारी दाखवत होतीस ना रतिका. आता या खेळाचा अंत. रतिका शांतपणे हसली, तू विसरलास विक्रम, मी एक एप्स होती. मला कोणत्याही परिस्थितीत जगता येतं. आणि तुला काय वाटलं, मी एकटीच काम करते? तेवढ्यात मोठा स्फोट झाला. खोलीचा दरवाजा तुटून महेश आत आला. त्याच्या मागे 2 मीडिया रिपोर्टर आणि एक वकील होते, ज्यांच्याकडे ते सगळे डॉक्युमेंट्स होते जे रतिकाने रेकॉर्ड केले होते. विक्रमचा स्क्रीन बंद झाला. रतिकाला बाहेर आणताच तिने मीडियाला सांगितलं, ही लढाई अजून संपलेली नाही. खरा शत्रू अजूनही सत्तेत आहे. आणि आता मी एक सामान्य स्त्री म्हणून नाही, संपूर्ण देशाची आवाज बनून लढेन. त्या रात्री एक नवीन चॅनेल लॉन्च झालं, सच का सच. रतिका आणि महेशने मिळून एक पब्लिक न्यूज चॅनेल सुरू केलं, जो लोकांचे खरे प्रश्न विचारेल आणि त्याची उत्तरं देखील आणेल. पण दुसऱ्या बाजूला रघुनाथ सिंघानिया समजून गेला होता की आता रतिका ही त्याच्या मार्गातील सर्वात मोठी भिंत बनली आहे. आणि आता पुढचा वार रक्ताच्या धारांनी होणार होता. सत्याचा शोध चॅनेल सुरू होऊन 2 आठवडे झाले होते आणि संपूर्ण देशात खळबळ माजली होती. रतिका आणि तिच्या चॅनलने केलेले उघड होत असलेले फक्त सरकारचे खोटं नाही, तर प्रत्येक ती भिंत कोसळवत होते जी सत्ताधाऱ्यांनी जनतेपासून उभी केली होती. दिल्लीच्या रस्त्यांवर पोस्टर्स लागले होते, रतिका तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. जितकं प्रेम रतिकाला जनतेकडून मिळत होतं, तितकीच द्वेषाची आग तिच्या शत्रूंच्या छातीत पेटत होती. रघुनाथ सिंघानिया आता थेट समोर नव्हता, पण त्याची सावली सगळीकडे पसरलेली होती. एक रात्री चॅनलच्या ऑफिसमध्ये एक अनोळखी व्यक्ती चोरपणे शिरली, रिसेप्शनवर एक फाईल ठेवली आणि काही न बोलता निघून गेली. महेशने ती फाईल उघडली आणि त्याचे डोळे विस्फारले गेले. ती होती प्रोजेक्ट अमृत मध्ये सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीची गुप्त लिस्ट. त्यामध्ये त्यांचं नाव, तपशील आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे रतिकाच्या हत्येचा प्लॅन त्या लिस्टमध्ये लिहिलेला होता. तिच्या हत्या करण्याची तारीख, वेळ, जागा आणि पद्धत, सर्व काही स्पष्टपणे नमूद केलं होतं. हे पाहून रतिकाने डोळे मिटले, खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली, घाबरणार नाही. यावेळी तर मरणही झालं तरीही लढेन. दुसऱ्या दिवशी रतिका लाईव्ह आली. तिच्या चेहऱ्यावर असा तेज होता, जो फक्त हिंमतीतून नाही, तर बलिदानाच्या संकल्पातून येतो. ती म्हणाली, माझ्या देशवासियांनो, आज मी तुम्हाला एक वचन देऊ इच्छिते. जर उद्या माझा आवाज बंद झाला, तर समजा मी घाबरून नाही, तुमच्या लढाईत पुढे जात मेली आहे. पण तुम्ही ही ज्वाला विझू देऊ नका. संपूर्ण देश हेलावला. #जस्टिस फॉर रतिका ट्रेंड करू लागला. पण शत्रू अजूनही शांत नव्हता. त्या रात्रीच रतिका ऑफिसमधून परतत असताना एक ट्रक तिच्या कारला जोरदार धाक देतो. गाडी हवेत उडते, एका झाडावर आपटते आणि थांबते. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातमी झळकते, पूर्व एप्स अधिकारी आणि पत्रकार रतिका एका भीषण अपघातात ठार. संपूर्ण देशात शोककळा पसरते. लोक रस्त्यांवर मेणबत्त्या घेऊन, पोस्टर्स घेऊन घोषणा देत असतात. पण खरी गोष्ट काही औरच होती, रतिका मेली नव्हती. ती जिवंत होती आणि पूर्णपणे अंडरग्राउंड झाली होती. हा अपघात महेश आणि काही विश्वासू पोलीस अधिकाऱ्यांनी रचलेला नाटक होता. जब रतिकावर हत्या करण्याचा कट समोर आला, तेव्हा तिला वाचवण्याचा एकच मार्ग होता, तिला मेली दाखवणं, जेणेकरून शत्रू निष्काळजी होईल. आता रतिकाकडे संधी होती, शत्रूच्या मुळावर घाव घालण्याची. महेशने तिला पाठवलं उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील एका छोट्या गावात, जेथे सिंघानिया याचं सर्वात गुप्त नेटवर्क चालवले जात होतं. तिथून नकली नोटा, ड्रग्ज आणि राजकारण्यांच्या काळ्या पैशांची देवाणघेवाण होत होती. रतिका गावातील एका स्त्रीचं रूप घेतं, गहू पिसत होती, गायींना चारा घालत होती. पण रात्री तीच स्त्री एक लॅपटॉप उघडून सरकारचं सिस्टीम हॅक करत होती. 3 आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर रतिकाच्या हाती एक व्हिडिओ फाईल लागली. त्यात रघुनाथ सिंघानिया स्वतः एका विदेशी एजंटसोबत सौदा करताना दिसत होता. तो भारताच्या अत्यंत संवेदनशील लष्करी माहितीचा आदान प्रदान करत होता. हा व्हिडिओ संपूर्ण देश हादरवू शकणारा होता. पण त्याच क्षणी रतिकाची लोकेशन ट्रेस झाली. गावाच्या चारही बाजूंनी SUV गाड्या आल्या, हथियारबंद लोक शेतांमधून घुसू लागले. रतिका समजून गेली, आता स्वातंत्र्य किंवा मृत्यू. तिने तो व्हिडिओ लाईव्ह अपलोड करायला सुरुवात केली. डेटा स्लो होता, नेटवर्क कापत होतं. 83%, 91%. तेवढ्यात दरवाजा तोडला गेला. एक नकाबधारी माणूस बंदूक घेऊन तिच्यासमोर उभा राहिला. तो ओरडला, आता तुझा खेळ संपला, रतिका शर्मा.
रतिकाने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं. तिच्या डोळ्यांत भीती नव्हती. माझा खेळ नाही संपला. तुझा सिस्टम संपला आहे. 100% अपलोड. क्षणार्धात संपूर्ण देशभर, प्रत्येक मोबाईल, प्रत्येक टीव्हीवर रघुनाथ सिंघानियाचा खरा चेहरा व्हायरल झाला. CID, रॉ आणि आयबीचे अधिकारी दिल्लीतून तत्काळ रवाना झाले. रघुनाथला त्याच्या आलिशान बंगल्यातून ओढत बाहेर काढलं गेलं आणि देशाने पाहिलं, एका स्त्रीच्या हिमतीने संपूर्ण भ्रष्ट सिस्टीमला गुडघे टेकवायला लावलं. रतिका जिवंत होती आणि एकदा पुन्हा देशभर नारा गुंजला. आता प्रत्येक रतिका जिवंत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला रतिकाबद्दल काय वाटते ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन अशाच कथेसह. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.